गेली 50 वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात. तर 50 वर्षात तुम्हाला काय फरक जाणवला? कसं डेव्हलपमेंट झालंय किंवा त्यावेळचं जे शूट व्हायचं आणि आताचं शूट होतंय, त्यामध्ये काय फरक जाणवतोय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेक्नॉलॉजी एकदम 180 डिग्रीजमध्ये गेलेली आहे. पूर्वी मगाशी मी तुला म्हटलं तसं सगळ्या ज्या गोष्टी मॅन्युअल व्हायच्या आणि एखादी गोष्ट किंवा एखादा परिणाम आपल्याला साधायचा आहे, तर तो साधण्यासाठी तुम्हाला काय-काय करावं लागेल, हे स्क्रिप्ट वाचत असताना तुम्हाला डिसाईड करावं लागतं. आता हल्ली तसं नाही आहे, कारण सॉफ्टवेअरमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. यू थिंक ऑफ इट अँड इट इज देअर इन ऑन द बटन. बटन दाबलं की तुम्हाला हवा तो रिझल्ट देता येतो. बरोबर. म्हणजे आता तू 2 शॉटचे डिसॉल्व्ह मारायचे आहेत. तर तू तुझ्या इफेक्टमध्ये जा, तिथनं हवा तो डिसॉल्व्ह सिलेक्ट कर, टाईमलाईनवर आणून पेस्ट केला की झाला डिसॉल्व्ह. हं, आमच्या वेळेस तसं नव्हतं. हं. आम्हाला अच्छा या शॉटपासून या फ्रेमपासून डिसॉल्व्ह सुरू होणार आहे. तर त्या फ्रेमची जी ओरिजिनल निगेटिव्ह असेल, तर ती निगेटिव्ह काढून त्याची एक सॅच्युरेटेड प्रिंट काढावी लागायची. तो दुसऱ्या शॉटमध्ये जिथे डिसॉल्व्ह होणार आहे, त्या दुसऱ्या शॉटची सॅच्युरेटेड प्रिंट काढायची. नाहीतर एक इंटरमिजिएट रॉस्टॉक म्हणून मिळायचा. तो महाग होता. तर तो जर बजेटमध्ये बसत असेल, तर इंटरमिजिएट स्टॉकवरती प्रिंट काढायची. ज्या फ्रेमपासून तुम्हाला डिसॉल्व्ह सुरू करायचा आहे, त्या फ्रेमला एक थ्रेड बांधून द्यायचा. ओके. जिथे डिसॉल्व्ह आउट करायचा आहे, तिकडे तिकडे त्या फ्रेमला एक थ्रेड बांधून द्यायचा. दुसऱ्या शॉटचा डिसॉल्व्ह जिथून सुरू होणार आहे, त्याला एक त्या पहिल्या फ्रेमला थ्रेड बांधून द्यायचा, शेवटच्या फ्रेमला थ्रेड बांधून द्यायचा आणि हे एक ऑप्टिकल डिपार्टमेंट असायचं. ऑप्टिकल करणारे स्पेशल कॅमेराज असायचे. तो सिंगल फ्रेम कॅमेरा असतो. ओके. तो बटन दाबलं की एका वेळेस एकच फ्रेम शूट करतो. तर ही जी तुम्ही दिलेली प्रिंट असते, सॅच्युरेटेड प्रिंट थ्रेड बांधून दिलेली, ती इमेज म्हणून वापरतात आणि त्याच्यासमोर तो सिंगल फ्रेम कॅमेरा, त्याच्यात परत दुसरी एक निगेटिव्ह लोड करायची. ओके. त्याची एक फ्रेम शूट करायची, जो थ्रेड बांधून दिलेला आहे या शॉटची. ती इथनं एक फ्रेम शूट केली, की मग दुसरी फ्रेम वर आणायची. ती शूट करण्यापूर्वी हळूच ह्याचा एक्सपोजर कमी करायचा. असा एक-एक फ्रेम करत एक्सपोजर कमी करत जिथे हा शॉट डिसॉल्व्ह होणार आहे, तुझा संपणार आहे, तिथपर्यंत जाऊन कंप्लीट एक्सपोजर बंद होऊन ब्लॅक फ्रेम येईपर्यंत त्यातली एक-एक फ्रेम शूट करत जायची. त्या कॅमेराची फ्रेम परत रिवाइंड करायची, जिथे पहिला फ्रेम होता आणि आता हा जो शॉट तुझा खालून येणारा जो डिसॉल्व्ह इन होणार आहे, त्याची पहिली फ्रेम घ्यायची, ती शूट करायची. आता तू बंद केलेलं एक्सपोजर बरोबर. हळू-हळू एक-एक फ्रेम इथली एक फ्रेम शूट करायची, ओपन करायची, एक फ्रेम शूट करायची, ओपन करायचं. असं केल्यानंतर तो डिसॉल्व्ह होणार. ती लॅबला निगेटिव्ह जाणार, ती डेव्हलप होणार आणि मग तुला पाहिजे तो रिझल्ट मिळणार. म्हणजे एक साधा डिसॉल्व्ह करायचा असेल, तर एवढा द्राविडी प्राणायाम आम्हाला तेव्हा करावा लागत होता. नाही. आता एक बटन दाबलं, इथून माऊस क्लिकवरती उचललं, टाईमलाईनवर टाकला की झाला डिसॉल्व्ह तुमचा. बरोबर. बरोबर. असे म्हणजे हा एक मी तुला अनुभव सांगितला एका इफेक्टचा. असे खूप काही इफेक्ट्स होते. हे वॉटर डिसॉल्व्ह म्हणजे पाण्यासारखं तुला फ्लॅशबॅकमध्ये जायचं असेल, तर ते पाण्यासारखा असा एक इफेक्ट आहे. तर त्याला वॉटर डिसॉल्व्ह म्हणायचे. बरोबर. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या लेन्स होत्या. असे ते ऑप्टिकलमध्ये ह्या इफेक्ट्स करण्यासाठी म्हणजे अमुक एक गोष्ट मला करायची आहे, तर ती करण्यासाठी मला माझ्या हाताशी काय टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा मी कसा वापर करणार आहे. हे मला स्क्रिप्ट वाचताना माहीत असायला पाहिजे. तर मी तिथे लिहीन डिसॉल्व्ह टू बरोबर.